अध्यक्ष महोदय, विरोधकांनी जो अंतिम आठवडा प्रस्ताव या ठिकाणी आणला त्याचा विरोध करण्याकरता या ठिकाणी उभा आहोत। खरं तर या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये विरोधकांनी अनेक आरोप केले, पण या कोणत्या आरोपाबद्दल एक साधा पुरावा सुद्धा या ठिकाणी देऊ शकले नाही। अध्यक्ष महोदय, मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार झपाट्याने विकासाचं काम करत आहे। ज्यावेळेस पहिल्यांदा अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, आणि याच मनीवर काम करत या राज्याला विकासाच्या दिशेने पुढे नेण्याचं काम केलं। या राज्यातल्या 14 कोटी जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाह आणण्यामध्ये सरकार काम करत आहे आणि सरकारने विविध योजना आणल्या। पण या ठिकाणी विरोधकांनी जो अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून जे काही मुद्दे या ठिकाणी मांडले, या कोणत्याही मुद्द्याला कोणताही आधार नाही। फक्त विरोधक त्या ठिकाणी अशा प्रकारचे मुद्दे आणून या महाराष्ट्र जनतेला भ्रमित करण्याचं काम करत आहे। परंतु या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरिता, या महाराष्ट्र सर्वांगीण विकास करण्याकरता अनेक योजना आपल्या सरकारने जाहीर केल्या। मग अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आमच्या या राज्यातला जो शेतकरी आहे, या शेतकऱ्याला पुढे नेण्याकरिता एआयचं धोरण या देशातलं राबवणारं पहिलं आपलं सरकार झालं। एआयच्या माध्यमातून आता कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी क्रांती घडवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होणार आहे। यासोबत अनेक सिंचनाच्या योजना आपण या राज्यामध्ये आणला। या ठिकाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला सर्वांग सुंदर करण्यासाठी, सुजलाम सुफलाम करण्यासाठी अनेक योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता सरकार या ठिकाणी काम करतात। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे का, शरीरामध्ये ज्या प्रकारे रक्तवाहिन्या काम करते त्याचप्रमाणे एखाद्या राज्याच्या विकासामध्ये रस्त्याचं मोठं योगदान असते, आणि म्हणून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 असेल, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 4 असेल, या माध्यमातून या राज्यातील जे अनकनेक्टेड गाव आहे हे सारे गाव या ठिकाणी मुख्य रस्त्याशी जोडण्याचं काम या विविध योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी करतात। अध्यक्ष महोदय, उद्योगासंदर्भात या राज्यांनी मोठी प्रगती केली, या दावोसचा नेहमी उल्लेख होते, पण या दावोसच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये भरीव परकीय गुंतवणूक आणण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे। आणि म्हणून या राज्यातला जो बेरोजगार व्यक्ती आहे, त्या बेरोजगाराच्या तरुणाच्या हाताला काम देण्याकरिता सरकार या ठिकाणी काम करत आहे। यासोबतच परिवहन विभाग असेल, या परिवहन विभागामध्ये सुद्धा अनेक आपल्याला माहिती आहे की एसटीची कमतरता होती। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि या ठिकाणी एसटीच्या माध्यमातून या ठिकाणच्या ग्रामीण भागातील जनतेला सुद्धा न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी आपण करत आहोत। या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय स्तरावर नोकर भरती सुरू आहे। आपण पाहतो की पोलीस विभागामध्ये मोठी भरती सुरू आहे आणि त्याने अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीनं, म्हणजे एकाही ठिकाणी भरतीमध्ये कोणी आक्षेप घेऊ शकत नाही एवढ्या चांगल्या पद्धतीनं पोलीस भरती करण्याचं काम या राज्यामध्ये सुरू आहे। पण विरोधकांनी या ठिकाणी भरतीबद्दल आक्षेप घेतला। या राज्यात असं एकही उदाहरण नाही, कोणावरही अन्याय झाला नाही। यासोबतच या राज्याचे आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महसूल विभागामध्ये अनेक आमूलाग्र क्रांतिकारी निर्णय घेतले। पण हे सर्व निर्णय घेताना एकीकडे विरोधक म्हणतात की माननीय महसूल मंत्री अत्यंत चांगले निर्णय करतात, पण दुसरीकडे अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये मात्र त्या ठिकाणी महसूल विभागामध्ये कुठेतरी घोटाळा झाला अशा प्रकारचं खोटं आणि रेटून बोलण्याचं काम या ठिकाणी विरोधक करत आहे। खरं तर हे सरकार सर्व क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहे। कृषी असेल, सिंचन असेल, पायाभूत सुविधा असेल, शिक्षण क्षेत्र असेल, या ठिकाणचे उद्योग क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे। आणि म्हणून विरोधकांनी जो अंतिम आठवडा प्रस्ताव आणला याचा मी प्रखर विरोध करतो आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीनं राज्याच्या सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो। खूप खूप धन्यवाद।